उत्कृष्ट कामगिरीमुळे रत्नागिरी पोलिसांचा राज्यात तिसरा क्रमांक, गुन्ह्यांची घट आणि उकलमध्ये लक्षणीय वाढ. रत्नागिरी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम अंतर्गत सन 2025 मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. 2024च्या तुलनेत 2025 मध्ये जिल्ह्यात एकूण गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून गुन्हे उघडकीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांतून 21 कोटी 38 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत या गुन्ह्यांमध्ये 2025 साली 100% गुन्हे उघडकीस आणण्यात आले. तसेच दरोडा, चोरी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे उघडकीचे प्रमाण 2024 मधील 45% 2025 मध्ये 66% पर्यंत वाढले आहे. जिल्ह्यात वाहन चोरीच्या 39 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 20 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. महिलांविरोधातील गुन्हे व फसवणूक प्रकरणांमध्ये 2024च्या तुलनेत घट झाली असून फसवणूक गुन्ह्यांमध्ये सुमारे 33% कमी नोंदवली आहे. अवैध दारू, जुगार व अंमली पदार्थ विरोधी कारवाईतही पोलीस दलाने प्रभावी कामगिरी केली. NDPS कायद्यान्वये 2025 मध्ये 75 कारवाया करण्यात आल्या. सायबर गुन्ह्यांमधून 25 लाख रुपयांहून अधिक रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली आहे. बेपत्ता व अपहरण प्रकरणांमध्येही समाधानकारक यश मिळाले असून बहुसंख्य व्यक्ती व सर्व मुलामुलींचा शोध घेण्यात आला. पोलिसांना यश आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तडीपारीची कारवाई, शस्त्र परवाने, पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणांची निर्गती वेळेत करण्यात आली असल्याचेही रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले. रत्नागिरी येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.